नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वीच नांदेड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीत नेतृत्वाचा अभाव असल्याने महाविकास आघाडीला जिल्ह्यात मरगळ आली आहे. दरम्यान महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये मात्र नांदेड जिल्ह्यात पक्षप्रवेश सोहळे घेण्यासाठी एक प्रकारे चढाओढ निर्माण झाली आहे. भाजपाचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकर मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच भोकर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुरुंग लावण्यासाठी तयारी केली आहे. आज भोकर शहरात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो जणांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर महायुतीत सध्या पक्षप्रवेश सोहळे घेण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. आज तुम्ही इथे घेतात म्हणजे दशाला तसं उत्तर मानावं नाही. आता ज्याला जे समजायचं त्याच्यासाठी मला काही नाही, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सोपवली. त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठून सुरुवात करावी हा जेव्हा चर्चेचा विषय होता तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की भोकर मतदारसंघापासून सुरू झालं पाहिजे. म्हणून भोकर मतदारसंघामध्ये आज आपल्या उपस्थितीत आपण बघितलंय की शेकडो कार्यकर्त्यांनी, शेकडो आमच्या भगिनींनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मग भोकरच का निवडलं तोच प्रश्न आहे. भोकर नाही, असं काही नाही. कुठल्या मतदारसंघापासून सुरू करायचं आहे तर भोकरपासून सुरुवात करावी. कारण मी लोकसभेचा सदस्य म्हणून या भागामध्ये राहिलो. या भागातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केले आणि त्यांची भावना होती की तुम्ही सारखं कंधार लोह्यापासून सुरू करता, मग भोकरपासून सुरू करा. त्याच्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काय गरज नाही. भोकर मतदारसंघातले असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश घेतला. दस्त्या संपल्या पण ते प्रवेश काय संपलं नाही. 100 गाड्यांचा ताफा, इतका मोठा मेळा, मग अशोकरावांच्या बालेकिल्ल्यावर तुमचं शक्ती प्रदर्शन नाही. तर शक्ती प्रदर्शन नाहीये. अजितदादांचं नेतृत्व आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष, त्यामुळे सगळ्या समाज घटकांना असं वाटतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळं फार मोठी संख्या येणाऱ्याची भविष्यकाळात आहे. आणि तुम्हाला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कोणाची होती आणि किती. साहेब, तुमच्या भाषणामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की अनेकांना फोन गेले की या पक्षात जाऊ नका, दडपशाही आहे. कोणाची दडपशाही? तर मी सांगण्याची गरज नाही ना, परंतु अशा पद्धतीनं निरोप करणे, तुम्ही कामाच्या माध्यमातून माणसाची मनं जिंका. तुम्हाला जेव्हा असे फोन करावे लागतात तर याचा अर्थ तुमच्यावर नाराजी आहे हे सिद्ध होते. मी सांगण्याची गरज नाही. आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण वारंवार स्वबळाचा नाराज होतो. मी मागेही सांगितलं, अशोकराव चव्हाणांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे नेते हे बसून ठरवतील. महाविकास आघाडीचा घटक म्हणून, महायुतीचा घटक म्हणून महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. आणि जर कोणाला असं वाटत असेल की आपण स्वतंत्र लढावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये तयार आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.